साताऱ्यातील उमेदवारीचा पेच आता संपलेला आहे, सस्पेन्स संपलेला आहे। श्रीकांत शिंदे जे पवार गटाचे आमदार राहिलेले आहेत त्यांना आता या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं स्वागत केलं जातं आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाके फोडून त्यांच्या उमेदवारीचं स्वागत या ठिकाणी केलं जातं। आपण पाहतोय तुताऱ्या वाजवल्या जात आहेत, त्यांचं स्वागत होत आहे, औक्षण केलं जात आहे। खांद्यावर त्यांना कार्यकर्त्यांनी अक्षरशः घेतलेला आहे आणि या ठिकाणाहून त्यांची रॅली सुद्धा सुरू झालेली आहे। शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी माघार घेतली आणि यानंतर आता त्यांना ही उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे जाणार आहोत, बातचीत करणार आहोत। अखेर उमेदवारी मिळाली, काय म्हणा? खाली उतरो, खाली उतरो, खाली उतरो। उमेदवारी या ठिकाणी उमेदवारी मिळाली, कसं वाटतंय? उमेदवारी मिळाली, काय म्हणा? पवार साहेबांनी दिलेला, महाविकास आघाडीच्या लोकांनी दिलेला निर्णय हा मान्य आहे। शेवटी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जी लढाई सुरू झालेली आहे ती पवार साहेबांनी, उद्धवजी ठाकरे साहेबांनी, त्याबरोबर राहुल गांधी वगैरे ह्या सगळ्या मंडळींनी केलेली लढाई, या संदर्भातून मला संधी दिलेलं एक आव्हान आहे। पण निश्चितपणाने महाविकास आघाडीने दाखवलेलं स्वप्न हे साध्य करण्याचा आणि यशस्वी करण्याचा मी प्रयत्न करेन। साताऱ्यामध्ये तुमचा जो सामना आहे तो उदयनराजे भोसले यांच्यासोबत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। तुम्ही शड्डू ठोकलाय का त्या ठिकाणी, असं म्हणावं? मी आपल्याला एवढंच सांगेल, माझी लढाई कोणत्या व्यक्तीशी नाही आहे, उमेदवाराशी नाही। माझी लढाई जी आहे ही विचाराची आहे। हा सातारा जिल्हा चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो शरद पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा टिकवण्याच्या संदर्भातली लढाई आहे आणि 100% या लढाईमध्ये जनताच उठाव करेल आणि जनता एकतर्फी निर्णय या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। किती मतांनी निवडून याल असा विश्वास आहे तुम्हाला? आज काय म्हणत नाही, मी प्रयत्न करेल। एका सामान्य कार्यकर्ता हे लोकसभेच्या माध्यमातून मला जे संधी दिलेली आहे ते आव्हान स्वीकारून 100% काम करण्याचा मी प्रयत्न करणार। विधानसभेमध्ये जो पराभव झाला त्याची उणीव जी आहे ती भरून काढणार श्रीकांत शिंदे? नाही, विधानसभेचा पराभव जो होता तो एक अपघात होता, अपवाद होता। पण तो पराभव झाल्यानंतर पक्षाने मला परत जबाबदारी दिलेली आहे। आत्तासुद्धा पक्षाने माझ्या विश्वास पवारसाहेबांनी टाकलेला आहे आणि तो टाकत असताना आज माझा नेता ज्यावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा पुढे राहिलं पाहिजे या विचारातून मी लढाईचं आव्हान स्वीकारलेलं आहे। नक्कीच श्रीनिवास जी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याचं कारण दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण लढू शकत नाही, त्यांची मोठी मदत होईल। कोण? श्रीनिवास पवारजी? नाही, श्रीनिवास पाटलांचा एक मार्गदर्शन आणि त्यांचा असलेला आदर्श हा बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज बाबा असतील, बाळासाहेब पाटील असतील, आमचे अध्यक्ष सुनील माने, सर्व पक्षाचे अध्यक्ष वगैरे या सर्वांना घेऊन मी त्या ठिकाणी काम निश्चितपणाने करेल। नक्कीच आज मोठी रॅली निघते, मोठं स्वागत होतं। हे अचानक शेवटी ज्या माथाडी कामगारांच्या विश्वासावर अण्णासाहेब पाटील आणि शिवराव पाटील साहेबांच्या दोघांच्याही आशीर्वादाने, या कामगारांच्या आशीर्वादाने मी ज्यावेळेला या ठिकाणी राजकारणामध्ये पुढे आलेलो आहे, आज त्याच कामगारांचा पहिला आशीर्वाद घेऊन पाटील साहेबांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मी उद्याच्या या लढाईला पुढे जाण्यासाठी कार्यकर्त्यांची इच्छा होती तुम्ही येऊन जावा, आज आलेलो आहे आणि अचानक या कार्यकर्त्यांचं प्रेम घेऊन आणि स्फूर्ती घेऊनच मी पुढे जाणार आहे। कमळ फुलणार की तुतारी वाजणार साताऱ्यात? आता अशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि श्रीकांत शिंदे यांचं जोरदार स्वागत होत आहे। साताऱ्यात तुतारी वाजेल असं म्हणतात। कॅमेरा पर्सन गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।